नमस्कार मित्रांनो, आज एका अशा ठिकाणी आलो आहे जे जुन्नर हे आंबेगाव तालुक्यातलं एक वाडेद्राम म्हणून एक लोकेशन आहे, गाव आहे. आणि ह्या गावामध्ये एक श्री क्षेत्र गडदू देवी देवस्थान म्हणून ही ॲक्च्युली लेणी आहेत. ह्या लेणींमध्ये हे देवस्थान आहे. तर जस्ट आता मी इथे पोचलो आहे आणि आता हे पूर्ण देवस्थान किंवा ही लेणी हे तुम्हाला आतून दाखवेन. डोंगराचा हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये एक नैसर्गिक दगड सापडला आहे की हा वरचा भाग जो आहे हा कठीण दगड आहे आणि त्याच्या खालचं हे जे लेअर आहे हे मुरुम किंवा सॉफ्ट स्टोन असलेलं लेअर आहे. त्यामुळे इथे लेणी बांधणं कोरणं हे अगदी सहज होऊ शकण्यासारखं आहे. आणि ही एकदम प्रशस्त अशी लेणी आहे, प्रशस्त अशी गुहा आहे. समोर दिसते ही एक बांधीव लेणं, आतमध्ये लेणी आहेत पण आता तिथे लॉक करून ठेवलंय. याच्यातनं झिरपत असतो आपण. हा खालचा गुरुचा भाग आहे, मागचा दगड आहे. पण हे फॉर्मेशन हे सगळं पठार वगैरे फिरतेल असेल. हो पुढचं लोक तिथे याला तर मस्त तिथे गुफा आहे. लेणीच्या ह्या भागामध्ये हे वाघोबाचं मंदिर आहे. लेणीच्या इकडच्या भागामध्ये ही अशी काही देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. या साईडला पण गुफा आहे. डोंगराच्या ह्या कुशीत इथे ही एक अशी एक नैसर्गिक गुहा लागते, पण ही गुहा तिथेच संपते. ही गुहा पुढे जास्त नाही आहे. पावसाळ्यात हा परिसर फारच आल्हाददायक दिसत असेल ह्यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण आजूबाजूला डोंगर, मध्येच ही इकडे दरी आहे आणि पावसाळ्यात इकडे जी हिरवळ होत असेल आणि ह्या समोरच्या भागात इकडे वॉटरफॉल्स चालू होत असतील, त्यामुळे खऱ्या निसर्गप्रेमींनी इकडे आवर्जून आलं पाहिजे. ज्यांना अनएक्सप्लोर्ड प्लेसेस बघायला आवडतात, शोधायला आवडतात, अशा लोकांसाठी हे ठिकाण म्हणजे एक पर्वणीच आहे. या डोंगराच्या खाली हा असा इकडून निघणारा जो वॉटरफॉल आहे तो हा फॉल हा असा पुढे निघून जातो. ह्या नैसर्गिक गुहांचा कालखंड हा काही लाखो वर्षांपूर्वीचा असेल आणि काही हल्लीच्याच काळामध्ये या नैसर्गिक गुहांना, हल्लीच्याच म्हणजे काही शतकांपूर्वीचा काळ असेल की ज्या वेळेला ह्या गुहांना इथे आणखीन थोडंसं कार्विंग करून इथे हे हल्लीच्या काळामध्ये हे मंदिर वगैरे इथे बनवण्यात आलेलं आहे. प्रत्येक इतिहासप्रेमीनं किंवा भटक्यांनी नक्कीच ह्या ठिकाणी कमीत कमी एकदा तरी आलंच पाहिजे.